हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आज आहे संडे आणि उद्या आहे नागपंचमी. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज पण असतं ते वारुळाला चाललं असते तर ते पण आहे. तर आज आहेत ना काय झालं, आज संडे होतं, मग मी उशिरा उठले होते आणि मम्मी आज सकाळ सकाळ पप्पावर फार चिडली होती. चिडली म्हणजे तापलीच होती डायरेक्ट. पप्पा सकाळ सकाळ म्हणजे तिथं आपले पप्पा मार्केटला गेले, त्यानंतर दादा पण गेला, त्यामुळं उरले होते मी फक्त एकटी. आणि ती पप्पा फुल तापली होती, 100 डिग्रीपेक्षा जास्त गेली होती. त्यामुळे आहेत ना उरले होते मी, आणि ते निघून गेले, दादा पण निघून गेला, त्यामुळं उरले होते मी. आणि सकाळ सकाळ माझ्यावरती कार्यक्रम चालू होता. पण आज काय झालं, उशिरा उठले आणि आज नशिबाने कामसुद्धा लवकर आवरलं होतं. नशिबाने म्हणजे फुटकं नशिबाने काम पण लवकर आवरलं होतं. कारण की ना मी उशिरा उठले, मग काम काय करू हे कळानाच. मग आंघोळ केली आणि देवपूजा केली. त्यानंतर आहेत ना मम्मी तापलेली होती का, मग म्हटलं जर सकाळ सकाळ मोबाईल घेऊन बसलं तर मग 100चं डायरेक्ट 200वर जाईल टेम्परेचर. म्हणून म्हटलं तर काहीतरी काम करू. काम करायला तर काहीच नव्हतं, जेवढं होतं आंघोळ आणि देवपूजा तेवढं केलं. मग नंतर म्हटलं चला आपलं इथं इथून सटका, नाही तर टर्न आपला होईल, आता आपल्यावर येईल. म्हणून पप्पा झाले, दादा झाले सकाळ सकाळ, आता माझ्यावर येईल. सुरुवात झालीच होती. म्हटलं चला आपलं निघा इथून. मग मी म्हटलं मी चालले खुरपायला. मग मी इथं आपल्या गावावर खुरपायला आले होते, कारण की कॉलेजला जाते म्हणजे दररोज नाही खुरपू लागत. त्यामुळे म्हटलं आज चला तर बघूया, आज उपवास आहे ना. मग मला आता तिने आवाज दिलाय खिचडी करायला, चल बघू काय करते आहे. तर माझी मम्मी आहेत ना काम केलं फुल खुश होती, पण जर ती काम करत असतं, मी मोबाईल पाहिला का मग फिल्डिंग सेंट होती. चला बघू आता काय करते, ती खिचडी करत असेल. तर काहीच माझी मम्मी आहेत ना आता करते खिचडी करते. दर रे मला दे की. सकाळ सकाळ सगळ्यांवर तापून आता ती जेवण करून राहिली आहे. थांबा तुम्हाला दाखवते. ती फक्त सगळ्यांचा राग माझ्यावर काढत, तिला कोण भेटत नसतं. थोडीच दे ग, हाय ना मम्मी. ती माझ्यासोबत भांडत नाही, पण मला भांडल्यावर कळतं, म्हणजे भांडत नाही म्हणजे तापल्यावर कळतं वातावरण गरम आहे आपल्या इथून निष्ठा. आणि ना मग मी निष्ठत असते इथून. असं कसं का म्हणलं, एक तर काम पण फटाफट फटाफट झालेलं आहे सगळं सगळं. अजून पण नाराज आहे मम्मी. हसण्यासाठी काय करू, जर माझ्या नाही नाही चला, ती काय हसू नाही शकत. मम्मी एक स्माइल प्लीज 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 हस ना. हसली जाऊ द्या बास, नाही तर परत फिल्डिंग सेट होईल. हॅलो एव्हरीवन. तर आहेत ना आता संध्याकाळ झाली आहे आणि उद्या आहेत ना नागपंचमी आहे. तर पण नागपंचमी का साजरी करतात ना, मी आज दिवसभर सगळ्यांना विचारलं, माझ्या मम्मीला विचारलं, तिला एवढं डिटेलमध्ये नाही माहिती, पण तिने सांगितलं काहीतरी ओबडधोबड सांगत होती, पण ते काही माझ्या डोक्याबाहेरचं होतं, पण ते मला नाही समजलं एवढं असं डिटेलमध्ये. आणि एक आजी आल्या होत्या, म्हणजे माझी इथलची आजी, माझ्या पप्पांची चुलती, पण तिला पण त्या आजींना पण नाही माहिती आहे. पण माझ्या का असं एक पर्सन आहे की त्याला सगळं माहिती असतं. जेव्हा म्हणजे कोणता सण का साजरा केला जातो, कशाने काय झालं, म्हणजे इतिहासात काय झालं, रामायणात काय झालं, महाभारतात काय झालं, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली, ज्ञानेश्वरीत काय, तुकाराम गाथेत काय, म्हणजे ते सगळं माहिती आहे. आणि म्हणजे असं एक माझं फेवरेट पर्सन आहे. जशी आपली मम्मी असते ना, तसेच माझं एक फेवरेट पर्सन आहे. आणि ते म्हातारा आहे, पण आहेत ना तिला आहेत ना सगळं माहिती असतं. आणि ती आहेत ना अशी माझी
म्हणजे जेव्हा मला असा अभ्यासाचा स्ट्रेस असतो किंवा काही पण असो, बाहेर असं टेन्शन असलं कोणत्याही गोष्टीचं, तिला फोन केला ना ती मग सगळं समजून सांगते. आणि आता तिला मी विचारणार आहे की नागपंचमी काय साजरी केली जाते, म्हणजे का साजरी करतात नागपंचमी. तर तिला मला पक्का माहिती आहे, म्हणजे 101% माहिती आहे. तिला माहीत असणार. चला आपण तिला विचारू आता. मी तुझा ना व्हिडिओ काढते बर का. मामा हा कशा ऐक ना, नागपंचमी काय साजरी करते सांग ना. कशी साजरी करतेस का? का करतेत, का साजरी करतेत सांग. एक बाई असती हा आणि ती अशी याच महादेवाचं व्रत करीत असती. हा आणि महादेवाचं व्रत करता करता तिला आहे ना महादेव प्रसन्न झाले वाटते. हा प्रसन्न झाले. हा आणि मग त्या बाईनी पुढं काय झालं, एक नाग असतो, नागिन, आणि त्याच्या डोक्यावर एक दुःख असतं बरं का, दुःख. नागिनीच्या डोक्यावर दुःख. हा दुःख असतं. ते बारोळात बसलेली असती. म्हणजे तिला हात घालती ना त्याच्यात, ती दुःख फुटलं ना त्याच. फुटल्या मग त्याला लय आरामच वाटलं ना. कोणाच्या डोक्याला दुःख असलं फुटलं मग त्यातली गाणं गेलं दुःख हेच होतं ना, मग आरामच पडतो ना त्याला. म्हणजे तिच्या जीवनात दुःख होतं ते गेलं. हा दुःख होतं त्याच्या डोक्यात, ती फुटल्यामुळं ती गेलं. पण मग पुढं काय झालं, मग ती नागिन चांगली झाली. आता हिने एवढं जे केलं म्हणलं ती चांगली झाली. मग पुढं ती नागिन प्रशुद्ध झाली ना पुन्हा. मग हिला म्हणली बाई तू काय कर, आता तुला मी लई सहकार्य करणार आहे. तू माझं ना एवढा दिवा धर, म्हणजे हातामध्ये दिवा. आणि मग दिवा धारता धारता ती वेली नागिन, तिला झाली सापाची पिल्ल. मग तिला वाटलं बिहाव बरं का. आणि ती सांडलं त्याच्या याच्यावर, कशावर, शक्तीवर. आणि त्याची शक्ती तुटली. कोणाची? दिवा त्या बारीक पिल्लाची. आणि मग दिवा धारल्यावर दिवा त्याच्या शक्तीवर पालथा झाला, म्हणजे त्याची शक्ती तुटली ना मग त्या नागाची, नागिन बारक्या पिल्लाची. आणि मग ती म्हणली की आता मग तिला लय राग आला. त्या नागाच्या पिल्लाला लय राग आला की काय त्याने काय केलं, त्याच्या पानात जाऊन बसली बरं का ती. म्हणजे आता रांजणात आरावल्याला तिथे बसली जाऊन ती पिल्लू. म्हणलं आता याला चावायचंच आपण, नाही याला सोडायचंच नाही, म्हणलं सुट्टीच नाही द्यायची. पण त्या दिवशी होतं नागपंचमी. आणि त्या दिवशी होती नागपंचमी. आणि तिने काय केलं, भिंतीवर नाग पिल्ल काढले. ती त्याला बहीणच मानायला, भाऊच मानायची ना मग तिच्या पिल्लांना. आणि मग तिने असे नागाचे चित्तार काढलं म्हणजे असं भिंतीला बरं का. आणि तिने असं तिथे पाया पडत होती त्याच्या. म्हणती बाबा जे नागनाथ हा म्हणती माझे लाडे पुंडे भाऊ असते ना, त्यांना सुखाचं ठेव. मग त्यांनी ऐकलं. मग ते आणि तिने नावच ठेवलं त्यांचं लांडे पुंडे बरं का, म्हणजे शेपटी तुटल्यामुळे. तिने ऐकलं आणि मग म्हणली की बाई, मग त्यांनी ऐकलं त्या पिल्लांनी. आणि ती म्हणले आता हिला कसं चावायचं, ही तर आपली बहीण ही तर आपल्याला भाऊ मानायची ना. आणि मग हिला चावायचं नाही, उलट ते आले आणि त्यांनी आशीर्वाद दिला तिला. आणि मग तेव्हापासून पंचमी साजरी होती. म्हणून भावासाठी उपवास करतात का? हा म्हणून भावासाठी उपवास. मग लांडे पुंडे आहेत ना ते भाऊ मानले ना तिने, म्हणून भावासाठी उपवास करतात. आपले भाऊ लांडे पुंडे आहेत का? हा ते लांडे पुंडे असते. ती दिवा पाडल्यामुळं ते लांडे झालेले असते. नाही आपले 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 नाहीत लांडे. आपल्याला पण गाड घालू शकतोय त्यांना. तर गाईस मी म्हणल्याप्रमाणे, म्हणजे मला माहिती होतं, तिला सगळं माहिती आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात एक असं व्यक्ती असतो त्याला सगळा इतिहास माहिती आहे. म्हणजे ही माझ्या मम्मीची मम्मी, म्हणजे माझी आजी आहे.
ती मला एक सगळं सांगत असती. आणि इथं माझे पप्पांचे पप्पा म्हणजे माझे बाबा ते एक मला सगळं सांगत असतात. पण ते आता इथं नाही येतं, मग त्यामुळे मी त्यांना विचारलं नाही. पण त्या आजीला सगळं माहिती असतं, कधी कोणता सण का साजरा केला जातो. मग ती मला कायम सांगत असती आणि मला माहिती होती हे पण माहिती आणि तिने सांगितलं पण. म्हणजे आपल्या आयुष्यात एक असा फ्रेंड असतो नाही का, नातवाचा आजोबा नाही तर आजी फ्रेंड असतो. तशी माझी आजी खूप जास्त फ्रेंड आहे आणि मला खूप जास्त जीव लावते. म्हणजे तिच्या लेकीपेक्षा जास्त मला जीव लावती. म्हणजे ती माझ्या मम्मीला म्हणत असते मला भेटायला ये ना. ती म्हणत असते अरे नको, एक तर मी येईन नाही तर दीदी. ती म्हणत असते दीदीला लाव, तू नको येऊ. पण इतकं माझा जीव आहे. तर चला, म्हणजे ती ना माझ्या मम्मीपेक्षा जास्त मला जीव लावती. म्हणजे असं माझी मम्मी कधी कधीत ना मम्मीने म्हणलं मला लई असं टेन्शन आलं आहे. ती म्हणत असते काय नाही आजीला फोन कर. मग आजी मला लई समजून सांगत असते. तर हॅलो गाईज, तर आहेत ना आता मी ना माझ्या मम्मीसाठी उद्याच्यासाठी ब्लाऊज शिवते आहे त्या साडीचं. मम्मीसाठी मुनिया पैठणी आणली मी, त्याचं ब्लाऊज शिवते आहे. आपण मेहंदी काढू बरं का, काकीला यायचं होतं ना, काकीला मेहंदी काढायची होती. हां, फोन करते मी आता, येईल ना, येतील ना. चला आता मला करायची खिचडी, कारण की आज उपवास सोडायचा नाही आणि आज आमच्या भावासाठी खास धरला आहे उपवास. याला देईल पैसे, उपवासासाठी पैसे नाही रक्षाबंधनला चांगली त्याची खिसा मोकळा करायचा. असे 2-4 हजार घेते ह्या. एक तर लई चंगू भाऊ आहे माझा, देत नाही सुटत नाही पैसे, पण देतो. रक्षाबंधन देतो, आज माहितलं नाही देत. एक गोष्ट 3दा सांगावं लागत तर देतो. चायनीज आण म्हणलं 3दा सांगावं लागतं, चायनीज आण तेव्हा 3ऱ्यांदा येतं. ठीक आहे चला. तर आहेत ना मला अजून खिचडी करायची आहे आणि मम्मीला मेहंदी पण काढायची आहे आणि काकी पण येते. चला, आणि आम्ही आता CID बघू राहिलं, त्यामुळं वेळ लागणार आहे जेवायला तासभर. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.